नमस्कार, माझ्या अंगणमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला किचनमधून निघणाऱ्या 5 वेस्ट गोष्टी सांगणार आहे, ज्या तुम्ही रोज फेकता, पण ह्याच गोष्टी झाडांसाठी बेस्ट ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहेत. केळी, चहापत्ती, अंड्याचे छिलके, कांदे. चला तर मग पहिली गोष्ट पाहूया. एक शेल पावडर. अंड्याच्या साली नीट धुवून वाळवा. मिक्सरमध्ये बारीक पावडर करा. हा कॅल्शियमचा खूप चांगला सोर्स आहे. फुलं, झाडं आणि भाजीपाला या झाडांसाठी बेस्ट. थोडंसं पावडर मातीमध्ये झाडांच्या मुळांशी द्या. जास्त नाही, महिन्यातून 1-2 वेळा देता येते. यामुळे झाडांना खूप फुलं येतात. झाडांची वाढ पण छान होते. झाडे हिरवीगार होतात. झाडांना भरपूर फुले येतात. दुसरा आहे टी वेस्ट पावडर. चहा झाल्यावर उरलेल्या चहापत्ती आधी पूर्ण धुवून घ्या. मग पावडरला छान उन्हामध्ये वाळवा. हा कंपोस्ट बूस्टर आहे. गुलाब, जास्वंद, फुले येणाऱ्या झाडांसाठी अतिशय उपयोगी आहे. चहापत्ती ही ओली टाकू नका. त्याची वाळवून प्रोसेस झाल्यावरच झाडांना टाका, नाहीतर बुरशी लागू शकते. तिसरा आहे ओनियन पील वॉटर. कांद्याच्या साली 1 लिटर पाण्यात 24 तास भिजत ठेवा. हे पाणी गाळून झाडाच्या मुळाजवळ द्या. हे नायट्रोजन रिच आहे, त्यामुळे पानांची वाढ छान होते व पाने हिरवीगार होतात. फुले पण छान येतात. हे पाणी दिवसातून एकदा द्यावे. चौथा आहे बनाना पील वॉटर. केळीच्या साली पाण्यात 2 दिवस भिजत ठेवा. हे पाणी फुले येणाऱ्या झाडांसाठी अतिशय फायदेशीर आहे. पोटॅशियममुळे फुले जास्त येतात. हे पाणीसुद्धा 15 दिवसातून एकदा झाडांना द्या. ह्या पाण्यामुळे सुद्धा झाडे खूप छान हिरवीगार होतात. झाडांची पाने छान चमकदार होतात. 5वं आहे ऑरेंज पील वॉटर. संत्र्याच्या साली वाळवून पाण्यात 2 दिवस ठेवा व हे पाणी झाडाला द्या. हे पाणी पेस्ट कंट्रोलचं काम करतं आणि न्यूट्रिशन्स पण मिळतात. झाडे हिरवीगार होतात. झाडांना फुले पण खूप येतात. ऑरेंज पील वॉटर महिन्यातून किंवा 15 दिवसातून एकदा द्या. हे सीजनल फ्रूट असल्यामुळे आपल्याला जेव्हा सीझन असतो तेव्हाच आपल्याला देता येईल, किंवा त्याचं समजा वाळवून आपण ठेवलं असेल ऑरेंजचे साली, तर ते आपल्याला देता येतील. काही महत्त्वाच्या चुका टाळा. कोणत्याही किचन वेस्ट ओला मातीमध्ये डायरेक्ट टाकू नका. फर्टिलायझर टाकू नका. वास आला तर लगेच थांबवा. जर तुम्हाला असे सिंपल गार्डनिंग टिप्स आवडत असतील तर माझा अंगणला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.